हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 9 फेब्रुवारी वार आहे शुक्रवार आणि उद्या आहे मौनी अमावस्या। तर ही अमावस्या पौष महिन्यामध्ये येते म्हणून हिला दर्श मौनी अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं। आणि या अमावस्येच्या दिवशी अतिशय दुर्मिळ असा योग जो आहे तर तो एकत्र जुळून आलेला आहे। तर आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा या दोनही तिथींना विशेष महत्त्व दिलं जातं। मौनी अमावस्या म्हणजे मौन पाळणं, तर अमावस्येच्या दिवशी मौन पाळण्याला खूप महत्त्व आहे। आपण या दिवशी मौन हे पाळायला हवं। आता ऋषी मुनी जे असतात तर ते या अमावस्येला मौन पाळत असतात, पण आपण सर्वसामान्य लोक आहोत तर आपल्याला मौन पाळणं हे शक्य होत नाही। तर त्यामुळे आपल्या घरामध्ये आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत तर त्या पाळायच्या आहेत। जसं की आपल्या घरामध्ये आपल्याला भांडण करायचं नाहीये, कोणाला अपशब्द आपल्याला बोलायचं नाहीये, कोणावरती आपल्याला ओरडायचं नाहीये, प्राण्यांना पक्ष्यांना आपल्याला त्रास द्यायचा नाहीये। आपण जर या गोष्टी केल्या तरी सुद्धा बघा मौन पाळण्या इतकंच आपल्याला पुण्यफळ हे प्राप्त होत असतं। त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केलं पाहिजे आणि स्नान केल्यामुळे आपलं सर्व पापातनं आपल्याला मुक्तता ही मिळत असते। आणि म्हणूनच या दिवशी ऋषी मुनींचा जन्म सुद्धा झाला होता आणि म्हणूनच अमावस्या याला मौनी अमावस्या असं म्हटलं जातं। त्याचबरोबर या दिवशी गंगा नदीचं पाणी जे आहे तर ते अमृतासारखं पवित्र बनत असतं, कारण या दिवशी सर्व देवी देवता यांचा गंगेच्या या पाण्यामध्ये वास असतो आणि म्हणूनच पवित्र नद्यांमध्ये स्नान करायला या दिवशी विशेष महत्त्व दिलं जातं। तर याबरोबरच आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे आणि तो तुम्हाला करायचा आहे। तर अमावस्येच्या दिवशी तुम्हाला आंब्याच्या पानांचा हा उपाय करायचा आहे। हा उपाय जर तुम्ही केला तुमच्या घरातल्या सर्व नकारात्मकता, इडापिडा, वाईट शक्ती या नष्ट होऊन रात्रीतनं आपलं नशीब हे बदलेल आणि नशिबाचा भाग्योदय हा झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या घराची, मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। तर असा हा उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। हा उपाय आपल्याला आपल्या घरातली नकारात्मकता दूर करण्यासाठी, इडापिडा नष्ट करण्यासाठी, घरातले वास्तुदोष, पितृदोष हे सर्व दूर करण्यासाठी आणि त्याचबरोबर घरातलं दारिद्र्य आणि गरिबी दूर करण्यासाठी हा उपाय करायचा आहे। आपल्या घरामध्ये जर लक्ष्मी टिकत नसेल, यश मिळत नसेल किंवा महत्त्वाचं काम जर तुमचं पूर्ण होत नसेल, घरामध्ये जर सतत आजारपण होत असतील किंवा भांडणं होत असतील तर तुम्ही हा उपाय उद्याच्या दिवशी नक्की करून पहा, याचा तुम्हाला नक्कीच फायदा हा दिसून येईल। आंब्याचं झाड जे आहे तर ते आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्वाचं मानलं जातं आणि याचं धार्मिक महत्त्व सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा आंब्याच्या पानांचं महत्त्व हे सांगितलं गेलं आहे। अमावस्येच्या दिवशी आपण जर हा उपाय केला तर आपल्या सर्व समस्यातून, त्रासातून आपल्याला मुक्ती मिळत असते आणि आपल्या नशिबाचा भाग्योदय हा होत असतो। त्याचबरोबर आपले वास्तुदोष दूर करण्यासाठी आंब्याचा पानांचा उपाय हा अतिशय प्रभावशाली ठरत असतो। आंब्याच्या पानांचा जर आपण हा उपाय केला तर सर्व प्रकारची कर्ज आणि इतर संकटातनं सुद्धा आपल्याला मुक्तता ही मिळत असते। आपल्या हिंदू धर्मामध्ये आंब्याच्या पानांचं खूप महत्त्व आहे। आंब्याच्या झाडांच्या पानापासून ते लाकडापर्यंत सर्व गोष्टींचं आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे। कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात आपण आंब्याच्या पानांनी करत असतो किंवा आंब्याची जी लाकडं आहेत, आंब्याच्या झाडाची जी लाकडं आहेत तर त्याचं सुद्धा आपल्या घरामध्ये हवन हे केलं जातं आणि त्याची सुद्धा पूजाही केली जाते। आंब्याच्या पानांशिवाय ही पूजा सुद्धा अपूर्ण मानली जाते आणि म्हणूनच आपल्याला सगळ्यात पहिला हा उपाय आहे तर तो उद्या सकाळी करायचा आहे। सकाळी तुम्हाला आंब्याची पानं ही आहेत तर ती आणून ठेवायची आहे किंवा तुम्ही आज आणली तरीही चालतील। तर फक्त तुम्हाला 11 आंब्याची पानं ही लागणार आहेत। पानं तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत। किडलेली, तुटलेली, खराब झालेली पानं आपल्याला घ्यायची नाही आहेत। व्यवस्थित आपल्याला 11 आंब्याची पानं घ्यायची आहेत। त्यानंतर तुम्हाला एक धागा घ्यायचा आहे। 11 आंब्याची पानं तुम्हाला लावून त्याचं तुम्हाला एक तोरण बनवायचं आहे आणि प्रत्येक पानावरती तुम्हाला हळदीने आणि मधाने त्या पानावरती श्रीराम असं लिहायचं आहे आणि एक छोटंसं स्वस्तिक सुद्धा काढलं तरीही चालेल किंवा तुम्ही दोन्ही काढलं तरीही चालेल किंवा एक तुम्ही लिहिलं तरीही चालेल, म्हणजे एक स्वस्तिक किंवा श्रीराम असं तुम्हाला या पानावरती लिहायचं आहे। तर तुम्हाला मध आणि हळद मिक्स करायचं आहे आणि एका काडीने तुम्हाला हे स्वस्तिक काढायचं आहे।
आंब्याच्या काडीने जर तुम्हाला काढता आलं तर अतिशय उत्तम राहील। त्यानंतर तुम्हाला हे तोरण तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे। उद्या अमावस्या आहे तर उद्या सकाळी तुम्हाला हे तोरण लावायचं आहे आणि आपल्या घराचा मुख्य दरवाजा सुद्धा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे। त्यानंतर आपल्याला आपल्या उंबरठ्याची पूजा सुद्धा करायची आहे, हळदी कुंकू लावायचं आहे, दिवा लावायचा आहे आणि अशा पद्धतीने पूजा ही करायची आहे। आणि तुम्हाला हे तोरण लावायचं आहे तर बघा आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर तो आपल्या घराचा सर्वस्व असतो आणि तिथूनच आपण आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतो आणि चांगले लोक वाईट सुद्धा आपल्या घरामध्ये तिथूनच प्रवेश करत असतात। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये अलक्ष्मी सुद्धा तिथूनच येत असते आणि लक्ष्मी सुद्धा तिथूनच येत असते। जर आपण अमावस्येच्या दिवशी हे तोरण आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावलं तर आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची वाईट शक्ती, नकारात्मक ऊर्जाही प्रवेश करणार नाही आणि अलक्ष्मी सुद्धा प्रवेश करणार नाही, तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करेल आणि आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहील आणि घरातल्या सर्व पैशाच्या अडचणी किंवा इतर अडचणी या सुद्धा सर्व दूर होतील आणि घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जेचं वातावरण सुद्धा तयार होईल। तर हे तोरण लावल्यानंतर आपल्याला किती दिवस ठेवायचं आहे तर फक्त 1 दिवस ठेवायचं आहे। दुसऱ्या दिवशी आपल्याला हे तोरण सुकलेलं काढून टाकायचं आहे। दरवाजावरती जास्त दिवस आपल्याला सुकलेलं तोरण हे ठेवायचं नाहीये, त्यामुळे नकारात्मक ऊर्जा ही तिथनं प्रवेश करत असते। फ्रेश तोरणच आपल्याला ठेवायचं आहे संपूर्ण 1 दिवस आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला आवर्जून आणि आठवणीने काढून टाकायचं आहे, तरच आपल्या घरामधली सगळी नकारात्मकता आहे तर ती दूर होते आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि आनंद सुद्धा नांदत असतो। आता तुम्हाला अजून एक दुसरा उपाय सुद्धा करायचा आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, 1 ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे, त्यानंतर आंब्याचं पान जे आहे तर ते तुम्हाला त्याच्यामध्ये ठेवायचं आहे आणि तुमच्या देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे, धूप दीप प्रज्वलित करायचं आहे, आसनावरती तुम्हाला बसायचं आहे आणि एक वेळेला तुम्हाला कालभैरवाष्टकमचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तारक मंत्र 1 वेळेला म्हणायचं आहे। उजव्या हाताचं जे तुमचं करंगळीच्या शेजारचं बोट आहे तर ते तुम्हाला त्या ग्लासमध्ये बुडवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला या सेवा करायच्या आहेत आणि हे अभिमंत्रित झालेलं पाणी जे आहे तर ते आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे। घराच्या अंगणामध्ये सुद्धा तुम्हाला शिंपडायचं आहे आणि घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये सुद्धा तुम्हाला शिंपडायचं आहे। तुमच्या घरामधल्या प्रत्येक व्यक्तीवरती सुद्धा तुम्ही हे पाणी शिंपडलं तरीही चालेल। तर बघा हे पाणी आपण आपल्या घरामध्ये शिंपडल्यामुळे आपल्या घरामधली सर्व नकारात्मकता, दोष, करणी बाधा या सर्व गोष्टी दूर होतील आणि आपल्या घरामध्ये जे काही दोष आहेत तर ते सुद्धा सर्व दूर होत असतात आणि त्यामुळे घरामध्ये अखंड लक्ष्मी आपल्या वास करत असते। जर तुमच्या जीवनामध्ये वारंवार अडचणी येत असतील आणि त्यांचा सामना जर तुम्हाला करावा लागत असेल आणि प्रत्येक कामामध्ये जर तुमच्या अडथळे येत असतील तर तुम्हाला काय करायचं आहे, मंगळवारच्या दिवशी तुम्हाला आंब्याच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे। यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतील आणि जे पण आंब्याचं फळ आहे तर ते भगवान हनुमानांना अतिशय प्रिय आहे। भगवान हनुमान हे देवता आहेत तर ते अतिशय ताकदवान असे देवता आपण मानत असतो आणि आपण जर या झाडाची पूजा केली तर भगवान श्री हनुमान सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्यांचे कृपा आशीर्वाद सुद्धा सदैव आपल्यावरती राहत असतात आणि त्याचबरोबर सर्व संकटातून आपली मुक्तता सुद्धा होत असते। तर अमावस्येच्या दिवशी आंब्याचं वाळलेले जे लाकूड आहे तर त्याचं हवन सुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये करू शकता। हवन केल्यामुळे आपल्या घरातले सर्व वास्तुदोष, पितृदोष हे संपूर्णपणे नष्ट होतील। तुमच्या अजून काही शंका असतील तर त्या तुम्ही मला कमेंट करून नक्कीच विचारू शकता। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।